नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत। नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीसुद्धा शांतिदूत या कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये शांतिदूत क्रीडा मंडळाच्या वतीने शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। आज 19 फेब्रुवारी हे तिसरं वर्ष आहे आणि तिसऱ्या वर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भव्य मिरवणूक काढली, राज्याभिषेक केला। काय सांगाल सर, या ठिकाणी एक छोटीशी सोसायटी आहे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक अभिमान आहे आणि तो आज युवा पिढी संपूर्ण असे म्हणजे आज बघायला गेलं तर या मिरवणुकीमध्ये ज्येष्ठांपासून ते लहान मुलंसुद्धा सहभागी झालेले होते। काय सांगाल या संदर्भात? नमस्कार, आमचं हे शांतिदूत क्रीडा मंडळ हे जसं तुम्ही सांगितलं तिसरं वर्ष आहे शिवजयंतीसाठी। मला वाटतं शिवजयंती हा असा उत्सव आहे ज्याने आपल्या धर्माचं, ज्या राजांनी ज्याच्यामुळे आपल्या डोक्यावरती भगवा फेटा आणि आपण कपाळाला स्वाभिमानाने आपला भगवा टिळा लावतो, त्या राजांची जयंती आज, ज्यांनी आपलं आयुष्य पूर्ण वाहिलं स्वराज्याच्या निर्मितीसाठी। त्यांच्यासाठी आमच्या मंडळाचं यश असं की त्यांच्यासाठी तुम्ही पाहिलं पूर्ण प्रभात फेरीत अगदी 4 महिन्याचं मुलगा, लहान मूल त्यापासून 75 ते 80 वर्षाचं वयोवृद्धसुद्धा ह्या प्रभात फेरीत अगदी उत्साहाने सामील होतो। हेच आमच्या मंडळाचं यश आहे आणि त्यासाठी आम्ही दिवसरात्र झटत असतो। मागचे 4 महिने आमची तयारी चालू आहे आणि मला वाटतं ह्या सगळ्या उत्साहाला ही प्रभात फेरी ज्या प्रकारे यशस्वीरित्या पार झाली त्याबद्दल मी सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचं आणि तुम्ही पण आलात आम्हाला कव्हर करण्यासाठी, त्यासाठी तुमचे हार्दिक अभिनंदन करतो।
शांतिदूत क्रीडा मंडळ जे आहे हे जसं शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी करते तसेच विविध सामाजिक उपक्रमसुद्धा साजरे करतात का? नक्कीच. शांतिदूत क्रीडा मंडळ ही गेल्या 3 वर्षापासून प्रत्येक वर्षी आम्ही जे आदिवासी पाडे आहेत तिथल्या शाळांमध्ये जाऊन आम्ही आदिवासी मुलांना खूप सहकार्य करतो, तिकडची वस्तुस्थिती जाणून घेतो आणि त्याप्रमाणे प्रत्येक वर्षी त्याच्यात काय सुधारणा करता येईल ही आमची पूर्ण तयारी असते आणि त्याप्रमाणे आम्ही त्यावर कामंसुद्धा करत असतो आणि त्याला खूप लोकांचं सहकार्य वाढत चाललं आहे. प्रत्येक वर्षी हे सहकार्य वाढत चाललं आहे आणि हा प्रोग्राम मोठा होत चालला आहे आणि ह्याची माझ्या मते श्रींचीच इच्छा असेल की हा कार्यक्रम असाच मोठा होत जावा आणि हिंदू राष्ट्र आणि हिंदू आणि जो मराठा आहे तो परत जागृत व्हावा आणि शिवाजींची जे सांगितलेलं आहे त्यांच्या पावलांवर चालावा. की आज ऐरोली नगरातील अद्ययावत अशी ही शांतिदूत सोसायटी आहे. या सोसायटीमध्ये 3 वर्ष झालं सातत्याने शिवजयंती साजरी केली जाते आणि या शिवजयंतीमध्ये ह्या ज्या महिला आहेत, आज लहान मुलगी आहे म्हणजे तिचं वय लहान आहे आणि त्यानंतर ज्येष्ठसुद्धा महिला आहेत, या सर्वांचा या उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग झालेला. काय सांगाल ताई, आज हा जो उत्सव आहे 3 वर्ष झाले आणि 3 वर्ष सातत्याने या ठिकाणी लहानांपासून मोठ्यांपर्यंत थोरांपर्यंत या मिरवणुकीत सहभागी झालेले, यानंतर प्रदर्शनाचं सुद्धा या ठिकाणी सोहळा आयोजित केलेला आहे, त्याचबरोबर या ठिकाणी जागर गोंधळसुद्धा आयोजित केलेला आहे. काय सांगाल या संदर्भात? दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही हा महाराजांचा सोहळा साजरा केलेला आहे. यामागचा उद्देश हाच आहे की आपली परंपरा, आपल्या संस्कृती ह्या आपल्या सगळ्यांना माहिती असल्या पाहिजे. आजची पिढी अशी आहे की त्यांना महाराजांबद्दल तेवढी माहिती नाही आहे, तर हा सगळा जो उत्सव आहे तो ह्याच्यासाठीच की आपली परंपरा, आपल्या संस्कार हे सगळ्यांपर्यंत पोचू दे आणि महाराजांची प्रचिती जशी आपल्याला माहिती आहे तशी समोरच्या पिढीलासुद्धा त्यांच्याबद्दल माहिती असावी. आज प्रामुख्याने जर बघितलं मिरवणुकीमध्ये लेझिम पथक म्हणजे लेझिम पथकांच्याकडे सगळ्यांचं लक्ष केंद्रित झालेले आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण त्याच्या प्रमुख होतात. ही संकल्पना तुम्हाला कशी आठवली? दरवर्षी आपण हे लेझिमचं हे पथक असतो आपला, काही छोट्या ह्याच्यामधनं आपण थोडं बायकांचा समावेश करून थोडा लेझिम आणि ह्याची पण प्रगती करायचा बघतो. सगळ्या बायका आपल्या कामातनं वेळ काढून वगैरे सगळं सहकार्य करून त्यांनी हा सगळा सोहळा पार पाडला आहे. त्याच्याबद्दल सगळ्या महिला वर्गाचा खूप अभिनंदन. थँक्यू. काय सांगाल, तुम्ही सुद्धा सहभागी झालेले? आम्ही लहान मुलांना घेऊन काही स्किट्स म्हणजे पथनाट्य बसवतो. त्यामधून आम्ही मुलांना जे आपले महाराज किती महान होते, थोर होते, तर फक्त आपल्याला आत्तापर्यंत फार लिमिटेड जे फेमस झालेले इन्सिडेंट आहेत, घटना आहेत त्याच माहिती आहेत, पण खरं इतिहास आहे तो अजूनही आपल्या मुलांच्या पुस्तकेमध्ये नाही आहे. 4 ओळींव्यतिरिक्त महाराजांबद्दल कुठेही काही बोललं जात नाही. तर ह्या आपल्या पिढ्यांना आपले हे संस्कार कसे मिळणार आहेत? तर ह्या माध्यमातून आम्ही मुलांनाच नाही तर इतर महाराष्ट्राव्यतिरिक्तही येऊन मुंबईमध्ये राहणारे लोक आहेत, तर त्यांनाही याबद्दल माहिती मिळावी की आमचा मराठ्यांचा इतिहास किती मोठा होता, किती भव्य होता. महाराज फक्त महाराष्ट्रापुरते सीमित नव्हते, भारताचे प्रतिनिधित्व केलं महाराजांनी. तर त्याच्यासाठी आम्ही हा छोटासा एक आमचा प्रयत्न आहे शांतिदूतचा. तर इतकंच मी म्हणेन की खूप मेहनत करतात. आम्ही 2-2 महिने बायका, मुलं शाळेचा अभ्यास करून, बायका आपल्या घरातली नेहमीची कामं, नोकरी सांभाळून रात्री 12-12:30-1 वाजेपर्यंत हे सगळं प्रयत्न करतात आणि खूप छान सक्सेसफुल म्हणजे आता अर्धा दिवसाचा आमचा कार्यक्रम झालेला आहे आणि खूप छान पद्धतीने सगळ्यांनी एकदम नियमांमध्ये, अटींमध्ये बसून सगळ्यांनी व्यवस्थित डिसिप्लिनमध्ये हे करण्याचा प्रयत्न करत आहेत. बाळा, तू सुद्धा या ठिकाणी सहभागी झालेली, तुला काय वाटतं? अरे हिंदी आहे का? कोण बोलू शकतं? आत्ता तू लेझिम पथकामध्ये म्हणजे लहान आहेस, छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत आणि कोण होते हे तुम्हाला आजच्या या कार्यक्रमातून तुम्हाला दिसून आलं. शाळेमध्ये असा तुमच्या पुस्तकामध्ये किंवा शाळेत असे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात का?
असं म्हटलं तर आमच्या शाळेत असं काहीच होत नाही, फक्त शिवाजी महाराजांबद्दल गाणं बोलतो आम्ही, काही ना काही करतो आणि नंतर संपवतो. पण आज मला इथे शांतिदूतमध्ये येऊन मला हे कळालं की शिवाजी महाराज कसे होते, कसं काय झालं, काय होतं, आणि लेझिममध्ये पण खूप मजा आली मला. शांतिदूत क्रीडा मंडळातर्फे मागील 3 वर्षापासून शिवजयंती साजरी केली जात आहे. मागील 3 वर्षापूर्वी असा या आमच्या युवा पिढीमध्ये असा विचार आला की आपण शिवाजी महाराजांचं हे जे इतिहास आहे तो पुढच्या पिढीकडे आपण घेऊन गेलो पाहिजे. तर ही आजच्या या कार्यक्रमामध्ये सर्व लहान मुलांपासून मोठ्यांनी भाग घेतला. याचा अर्थ मग त्यांना देखील ह्या शिवछत्रपतींच्या शौर्याबद्दल आणि पराक्रमाबद्दल आज विविध जे उपक्रम राबवले गेले ते म्हणजे लाठीकाठी, भाला किंवा लेझिम, झांज पथक आणि अशा विविध खेळातून आणि त्याचप्रमाणे मुलांना देखील त्या शिवाजी महाराजच्या चरित्राबद्दल सांगण्याची संधी देण्यात आली. असं हे या प्रकारचं शिक्षण आजकाल आपल्या राज्यामध्ये असलेल्या शाळामधील देखील दिलं जात नाही. विविध इंटरनॅशनल स्कूल आहेत तिथं पण हे अशा प्रकारचं शिक्षण आहे. तरी आम्ही हा वारसा असाच पुढं चालू ठेवायचा निर्धार केलेला आहे. आपण इथे आलात आणि आमचे जे मत मानून त्याबद्दल आपले आभार. आमचा
आमचा कार्यक्रम म्हणजे फक्त ढोल ताशा पथक वगैरे असं नाही आहे. आम्ही या कार्यक्रमाद्वारे समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत असतो. जर तुम्ही पाहिलं तिकडे तर आपण प्रदर्शन भरवलेलं आहे, जिथे विविध वस्तू आहेत ज्या शिवकालीन आहेत. मोडी लिपीचं प्रदर्शन आहे, जे अहिल्याबाई होळकरांपासून शिवाजी महाराजांनी आपली ती मराठी भाषा हिला अभिजात दर्जा देण्याचा जो प्रयत्न केला, पुन्हा आपल्या व्यवहारामध्ये आणली, त्या वेळची पत्रकं ती आपल्या आजच्या प्रदर्शनामध्ये आहेत. तर मी सर्वांना विनंती करतो आपल्या कार्यक्रमाद्वारे की त्यांनी जरूर येऊन अवश्य भेट द्यावी आणि या सगळ्यांची माहिती घ्यावी.
चमक, तलवारीची चमक, गरिबांच्या काठ्यांची गमक आणि आपला स्वराज्याचा जनक छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. बरं, आता हा आमचा सोहळा सकाळपुरता पार झालेला आहे दुपारचा. आता संध्याकाळी अजून सोहळा बाकी आहे. प्रदर्शन लावलेलं आहे आमच्या सोसायटीमध्ये, तर सगळ्यांनी यावं, प्रदर्शन पाहावं. महाराजांची लोकधारा आहे त्याबद्दल माहिती दिलेली आहे. गोंधळ आहे सोसायटीत, मंगळागौर आहे. तर संध्याकाळचं पण पूर्ण स्लॉट पूर्ण आमचं बुक आहे. ते शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीसुद्धा आहेत, युवतीसुद्धा आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून संपूर्ण जगामध्ये आज त्यांचं नाव आहे. आज तुम्ही